नमस्कार मित्र सोनी ऐरानी गुरु यूट्यूब चैनल में तुमने हार्दिक स्वागत। जिक्र अगर हीरो का होगा, जिक्र अगर हीरो का होगा तो नाम भारत के वीरों का होगा, नाम भारत के वीरों का होगा। मित्र सोनी दोन प्रसंग तुम्हें सांगावे, त्यानामा दोन सैनिक, एक सुभाषचंद्र बोसजी ज्यासने आज जयंती आहे, आणि तुमले एक महत्त्वाचा विषय सांगस मी की सुभाषचंद्र बोसजी जे आहेत त्यासनं जे काम होतं ना एकदम वेगळं होतं आणि सगळ्यात युवा यंगेस्ट, आणि त्यासनी भारतल्या आझादीसाठी एकदम आझाद हिंद फौज असेल, सैनिकांना एकत्र करणं असेल, सिंगापूरना रेडिओ चॅनलवरतून त्यासने भारतीयसले आव्हान करं। आणि मला सगळ्यात महत्त्वाचा विषय तुमले सांगणं आहे आज ना विद्यार्थी मित्रसले की ज्या टाईमले UPSC म्हणजे IAS IPS भारतमा विदेश जे आहेत परीक्षा देवाले ती परीक्षा त्या पास होईनतात, पण त्यासनं देशप्रेम इथलं खतरनाक होतं ना मित्र सोनी। त्या परीक्षा पास होईनात आणि त्यानंतर त्याने सांगा की मला इंग्रजांनी गुलामी नाही करणी आहे, त्यासने ती परीक्षा सोडी दिली। मी एक वर्तमानपत्रमा वाचलं होतं की त्या एक चक्कर जसं त्यातले हिटलरले भेटणं होतं आणि पहिला चक्कर ते हिटलरले भेटायला ग्यात आणि हिटलरना नोकरी साहेब कोणतं तुमले भेटायला आणि त्यासनी कधी दखेल नव्हतं, हिटलरले कधीच त्यासनी दखेल नव्हतं। हिटलरने त्यातले कधी दखेल नव्हतं तर घ्यात आणि नोकरी साहेब कोणतं तुम्हाला कोणीतरी कोई तो आपसे मिळणे आहे, मग त्या भेटायला तिथे घ्यात ना डायरेक्ट हिटलरना खांदार हात ठेवा आणि लगेच त्याच हिटलरने त्यातले दखेल नव्हतं, हिटलरने लगेच सांग सुभाष बाबू त्यातले आश्चर्य नाही की मला कसं काय विकले दा बुवा, तर त्यासने सांग हिटलरने सांग इतना बड़ा व्यक्ति मेरे कंधे पे हाथ रख सकता है, इसलिए मैंने आपको पहचान लिया। म्हणजे मित्र सोनी एवढं मोठं वर्चस्व होतं त्यासनं, एवढं मोठं नाव होतं की एवढा मोठा हिटलर जर्मनीना जो आहे होता शासक तो सुद्धा त्यातले घाबरे। मित्र सोनी एक सुभाष बाबू त्यासने मी तुम्हाला आठवण सांगे आणि एक प्रसंग मला तुम्हाला सांगणं खूप गरज नाही। एकदा 14 डिसेंबरला म्हणजे 2024 14 डिसेंबरला मी इंदोर जा राहतोय खाजगी कामसाठी आणि बुलढाण्यातून MP गाडीमा बसनो आणि बसानंतर मी एक जण होता समोर उभा। मी त्याला सहज विचारलं का, म्हटलं तुम्ही कुठे चालणार, त्यामुळे मी सैनिक आहे म्हणे आणि मला जाणं आहे पंजाब। अरे बापरे म्हटलं पंजाब, हो आणि त्या 10:15 वाजे येतात आणि मलकापूरला जायला 1 तास लागस। म्हटलं का हो दादा, म्हटलं तुम्ही म्हणजे बाजूवाला होता तो बी त्यात माहिती आणता, त्याने बी वेर इज माय ट्रेन ॲप म्हणजे डाउनलोड होतं ते दख की ट्रेन कधी आहे, ट्रेन होती 11:10 आहे आणि जसं त्याने सैनिक सांगा ना मी बी त्याला मग मी म्हणा मोबाईल काढा वेर इज माय ट्रेन ॲप मी देखील आणू की मला पहिले वाटे की मला इंदोर जाणं या आणि कंडक्टरने सांगा खंडवाला म्हणून उभं राहणं पडली त्या गाडीमा। मी एकदम शॉकिंग म्हणते एवढा इंदोर उभं जासो मी आणि जसं त्या सैनिकने सांगा ना मला पंजाब जाणं आहे पंजाब, आणि ती 11:10 आणि सोडली गाडी तिचे चालणे की मला जाता यावं नाही। तर मित्र सोनी पण मोबाईल काढा आणि मोबाईल माहीन मी दख की हा व्यक्ती कधी पोहोचू शकत, सैनिक कधी पोहोचू शकत बिचारा। तर मी बी त्याला माहिती दिला तू की या टाईमला गाडी यात लगून ये तड लगून ये आणि मी त्या सैनिकले बुलढाणा सैनिक होता पंजाब जाणं होतं त्या बिचाराला मी सांग का हो दादा, म्हटलं तुमले जर इथला दूर जाणं आहे म्हटलं तर तुम्ही लवकर निघायला पाहिजे, म्हटलं लवकर जायला पाहिजे ना म्हटलं। त्या सैनिकने मला जे उत्तर आहे ना मित्र सोनी त्यादे आपले घरनं महत्त्व समजस। म्हटलं तुमले जर 10:15 येईल म्हणतात 9 यायला पाहिजे होतं 8 यायला पाहिजे होतं, म्हणतं लवकर जाऊ ना भुसावळ तुमच्या 2 वाजता तुमले ती एक्सप्रेस गाडी आहे। त्या सैनिकने सांग काय करू म्हणे काय दादा म्हणे मने बी घरतून जाऊन इच्छा होत नाही म्हणे, घरतून निघानी इच्छा होत नाही म्हणे, मनीसने मी लेट होई गो म्हणे। म्हणे दखा मित्र सोने एक सैनिक देशनासाठी जास तर त्याला बी घर परिवार खूप प्यारं रास। मी आज ना युवकसले सांगस की तुमनं स्वार्थी प्रेमपेक्षा स्वतःवर प्रेमपेक्षा कोणावर प्रेमपेक्षा देशवर प्रेम करा, जे सुभाष बाबूंनी कर, ज्या सैनिकनं देशवर प्रेम आहे त्यांना घरवर पण प्रेम आहे, घरतून निघानी इच्छा नाही। मग त्या सैनिकले मी कसं तरी मी पण तो बाजूला त्याला सांगा की म्हटलं दादा टेन्शन घेऊ नका 10 मिनटं गाडी लेट आहे म्हणतं, आणि खरं 10 मिनटं गाडी लेट होती। तो बिचारा कसा तरी मलकापूरला त्या MP गाडीमध्ये उतरणार, रिक्षा करे आणि रेल्वे स्टेशनला घ्या आणि मग त्याला ती रेल्वे भेटणी होई आणि मग तो पुढे पंजाबपर्यंत घ्या होई। दुसऱ्यानं दुःख आपलं मानणं खूप गरजेचं रास, स्वतःसाठी खूप जगतात आपण पण जो देशसाठी जगस ना भगतसिंग राजगुरू सुखदेव आणि सुभाषचंद्र बोसजी या ज्या आहेत त्या देशसाठी जगणारा। मनाबी 2 मित्र आर्मीमा आहेत, समाधान कोळी आणि प्रवीण पाटील, आणि मागे 2015 बॅचना म्हणा एक विद्यार्थी प्रमोद मोरे बी आर्मीमा लागेले। या तिन्ही जवानसले सॅल्यूट म्हणा गमथून, आणि जसं तो सैनिक किंवा सुभाषचंद्र बोसजी यासने देशासाठी योगदान दिले तसं म्हणा मित्र पण योगदान देतीन माले
आणि एक 2 मित्र आणि एक विद्यार्थी बी योगदान दी मला त्यासना प्रमोद मोरे, समाधान कोळी आणि प्रवीण पाटील यासना मला नेहमी अभिमान राही. धन्यवाद.